नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। पाण्यासारख्या जीवनावश्यक मूलभूत हक्कासाठी विक्रमगड नगरपंचायतला श्रमजीवीने विचारला जबाब। पाणी हे अत्यंत जीवनावश्यक मूलभूत घटक असून विक्रमगड नगरपंचायत योजनांच्या मार्फत उपाययोजना करत असताना विक्रमगड नगरपंचायत वार्ड क्रमांक 5 व 7 या प्रभागांमध्ये काम सुरू असून जनतेकडून मिळालेल्या माहितीनुसार फक्त पाईप खोदून टाकण्याचं काम झालेले दिसत असून पाणी अजूनही लोकांपर्यंत पोहोचलेले नाही। त्यामुळे पाण्यासाठी त्यांना वणवण करायला लागत असल्याकारणाने श्रमजीवीच्या माध्यमातून या घटनेचा जाब विचारण्यासाठी ठिय्या आंदोलन उभारण्यात आले। या प्रभागातील सर्व महिला विक्रमगड नगरपंचायत येथे आक्रमक होऊन मूलभूत घटनांची मागणी करत असताना मुख्याधिकारी श्री अजय साबळे शासकीय कामानिमित्त बाहेर असल्याकारणाने प्रशासनाने लेखी स्वरूपात लिहून देत उद्या चर्चेसाठी श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दुपारी 3 वाजता बोलवले आहे। दरम्यान नगरसेवकांनी 1 एप्रिल 24 रोजी पत्रव्यवहार केलेला असून सुद्धा त्यांच्या पत्राला मुख्याधिकाऱ्यांनी किंवा अभियंत्यांनी कोणत्याही प्रकारचे उत्तर न दिल्याकारणाने केराची टोपली दिलेली दिसते। यामुळे या कृतीला दप्तर दिरंगाई नियमाचे उल्लंघन नाही का, असा संतप्त सवाल नगरसेवक व श्रमजीवीचे कार्यकर्ते करत आहेत। पाहूया उद्या मुख्याधिकारी श्रमजीवीचे पदाधिकारी श्री रुपेश डोळे व श्री लक्ष्मण पडवळे व त्यांच्या कार्यकर्त्या सोबत कोणता मार्ग काढतात। पाणी जनतेपर्यंत पोहोचवलं जाईल की कंत्राटदारावर शिक्षेची कारवाई केली जाईल हे येणाऱ्या काळात दिसेल। वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी कॅमेरामन अनिल फसाळेच्या जोडीला नईम बेग सिनियर क्राईम रिपोर्टची रिपोर्ट। म्हणून या देशामध्ये घटना अशी म्हणते, या देशाची भारत देशाची घटना अशी म्हणते की जे मूलभूत हक्क आहे या देशामध्ये असलेल्या नागरिकाचे, मग ते पुरुष असो किंवा स्त्री असो, लहान असो किंवा वयस्कर असो, प्रत्येकाला जन्माला आलेला प्रत्येक व्यक्तीला या देशामध्ये एक मूलभूत हक्क आहे, मूलभूत हक्क आहेत। म्हणजे अन्न, पाणी, वस्त्र, निवारा, आता एक आरोग्य, शिक्षण, हे आपले मूलभूत हक्क आहेत। या देशाचं जो पण सरकार येईल, या राज्याचं जो पण सरकार येईल, त्या प्रत्येक सरकाराने प्रत्येक इथे जन्माला आलेल्या नागरिकाला या सुविधा द्यायच्या आहेत। तर आज आपली अवस्था बघा, आपला छोटासा एक नवापाडा विक्रमगड तालुका नगरपंचायतच्या अधिकाऱ्याला, आणि इथेही पाण्यासाठी तुम्हाला झगडावं लागतं, दुपारपासून संध्याकाळपर्यंत बसावं लागतं। परंतु या ठिकाणी असलेलं प्रशासन, शासन जे आपण प्रतिनिधी निवडून दिलेत ते, त्यांच्या खाली काम करणारे प्रशासन, हे अधिकारी तर अजून माजलेले। मग आज जो माजूर अधिकारी इथे जो नगरपंचायतमध्ये सीओ बसलेला आहे, त्याचा माज मोडाला तुमच्यासारख्या 40-35 बाया शिकार झाल्या। 400 ने तुमचे 500 नको, आणि कोण पाहिजे? रुपेश भाऊ सारखा नेतृत्व करणारा एक माणूस पाहिजे, दुसरं काय पाहिजे? मग त्यांना आज आपला हक्क दाखवला। त्या ठिकाणी आपली गीताताई आहे, तिने आज तुम्हाला हक्क दाखवला। हा राजदंड आज तिथे घेऊन आलो, हा राजदंडाची त्याला किंमत आज दाखवली। हा राजदंड आपल्या तुमच्या माहितीकरता सांगतो की मोठमोठ्या महानगरपालिका असतात, मोठमोठी विधानसभा असते, राज्यसभा असते, इव्हन लोकसभा असते, म्हणजे खासदार जिथे बसतात, आमदार जिथे बसतात, नगरपंचायत समजा आहे, तर या ठिकाणी समजा नगरसेवक। तर आपल्या देशाच्या घटनेची किंवा एक प्रशासनाची शासनाची पद्धत आहे, त्या ठिकाणी एक राजदंड ठेवला जातो। जसा आज आपल्याला ताई भाऊंनी हा राजदंड आपल्या हातात दिलेला आहे, एक नागरिक म्हणून या देशाचे नागरिक आहेत, तुम्हाला तुमचा राजदंड जो आहे त्या राजदंडाची ताकद काय? तर प्रत्येक जे शासकीय ऑफिस आहे, तिथे महापौर असतील, मुख्यमंत्री असेल, पंतप्रधान असेल, त्यांच्या प्रत्येक ऑफिसमध्ये असा एक राजदंड असतो। ठीक आहे, तो चांदीचा असतो, त्याला सोन्याचा फुला असतो, तो त्या पद्धतीने असतं। आपण साधी लोक तर आपला साधा आहे, पण त्याला 23 किंमत आहे, त्याच्या आपला हाताचा तिरंगा आहे, याला ती किंमत आहे। मग आज आपल्याला त्यांना काय वाटतं का कोणतरी लोक आहेत या बाया आहेत, त्यांना काय अक्कल हे काय करतील जास्तीत जास्त? आज तुम्ही काय केलं हे तुम्हाला याची दखल वरच्या लेवलला कलेक्टरपासून सीओनी घेतली, वरच्या सर्व लोक यंत्रणा हल्ली, कधी हल्ली तर तुम्ही फक्त 40 ते 50 बाया या ठिकाणी येऊन केलं। अशाच पद्धतीने आपण वेळोवेळी, हे तर एक पाण्याचा प्रश्न झाला, आणखी आपले भरपूर प्रश्न आहेत, घरकुलाचे प्रश्न आहेत, घराखालच्या जागेचे प्रश्न आहेत, आपल्या प्रॉपर्टी कार्डचे प्रश्न आहेत, विवाहबत्तीचे प्रश्न आहेत, आपला मोठा आणखी वेगळा प्रश्न आहे की आपल्याला हे नगरपंचायत उदाड मेलेली नगरपंचायत आपल्याला नको। या ठिकाणी मेलेले तिथे कोण अधिकारी नाही, घर तिथला कोण नगरसेवक लक्ष देत नाही,
आपल्याला स्वतःला येऊन आपली एवढी मोठी ताकद आहे की तुमच्या माहितीकरता सांगतो की ज्या नगरपंचायत ग्रामपंचायतनंतर ज्या नगरपंचायत महानगरपालिका आहे या ठिकाणी तुमच्यासारख्या महिला येऊन इथे आंदोलन करता हीच खरी मोठी तुमची ताकद आणि हीच तुमची हिंमत आहे आणि याच्याकरता तुम्हाला सर्वांना दाद दिली पाहिजे. तर नगरपंचायत आणि महानगरपालिकेमध्ये तुमच्यासारख्या माणसाला काही किंमत नाही, लक्षात घ्या. या ठिकाणी फक्त जो निवडून आलेला नगरसेवक असतो त्याला तिथे किंमत असते. पण आज तुमच्यासारख्या महिला इथे स्वतःहून म्हणजे आम्ही भारताचे नागरिक आहोत, आपल्याला हक्क आहे. फक्त या ठिकाणी त्या मार्गदर्शनाची गरज आहे. या ठिकाणी उद्धव भाऊसारखे आहे, नाही सांगली आहे, आपलं वरिष्ठ ताई आहे, विवेक भाऊ आहे, त्याचं मार्गदर्शन आपण हे कुठल्या राजकीय पक्षाला जमणार नाही, जमत नाही. तुमच्या माहिती करता सांगतो ते या ठिकाणी नगरसेवक आहेत, या ठिकाणी आणखी अधिकारी आहेत, हे प्रत्येक राजकीय पक्षाच्या याच्यात ऐकले असतात. आपलं राजकीय पक्षासारखं काम चालत नाही. आपल्याला हक्क आपण स्वतः मिळून जातो. सोन्याकडे आपण त्याच्यावर अवलंबून राहत नाही. आपली तयारी होती. आजही आपण इथे स्वयंपाक बनवून रात्रभर बसू, ही आपली तयारी आहे. तर आपल्याला हक्क मिळून घ्यायचं असेल तर आपण एवढे चिवड आहे. लोकांना वाटतं की राजकीय पक्षासारखे लोक येतील आणि निवेदन देतील, काहीतरी बोलतील आणि निघून जातील. आपली आज पण तयारी. परंतु सन्माननीय भाऊंनी आपल्याला असा आदेश दिला आहे की ठीक आहे, याच्या एवढ्या कलेक्टरांच्या बरोबर नगर विकासचे जे ॲडिशनल कलेक्टर असतात किंवा जो माकड जो CO आहे, माकडापेक्षा डेंजर आहे तर त्या याची लायकी भाऊंना कळली, तुम्ही त्याची लायकी दाखवून दिली. तर तुमची सारी लायकी नाही आहे तर तुमच्यासारख्या महिलांना पाणी देऊ शकत नाही. तो स्वतःला अधिकारी समजतो म्हणजे त्याची लायकी नाही आहे आपल्या देखे, तर त्याला त्याच्या ठिकाणावर आणलं आहे. त्याची लायकी आपण इथे काढून टाकली. तुम्ही या ठिकाणी येऊन आणि अशाच पद्धतीने आपल्याला आणखी लोक पाहू इथे तालुक्याच्या आपल्या पद्धतीने आपल्याला पुढे मार्गदर्शन करतील. आपण आता एका विषयावर एका पाड्यातली फक्त एवढी लोकं आपण आहोत, तरी त्यांना घेऊन टाकले. आपण पूर्ण नगरपंचायतच्या लेवलचे जेवढे विषय ते सर्व विषय या ठिकाणी येऊन घेऊन आपल्याला आपला तो हक्क मिळवायचा आहे. तुम्ही आजपासून तुम्ही प्रचाराला लागा की आणखी काही आपले मूलभूत हक्क ज्या ज्या गाव पाड्यात मिळाले नाही, तुमचे नातेवाईक आहेत, तुमचे ओळखीचे आहेत, त्यांना आजच सांगा की आम्ही ज्या पद्धतीने नगरपंचायतमध्ये येऊन त्या पाण्याचा प्रश्न उद्या त्याच्या बापाला पण तो करायला. आज तुम्ही फोटो पाठवले त्यांनी की नगर बोरिंग चालू केला. ठीक आहे, तो बोरिंग ते काही जातील काही पाणी आपण पिणार नाही. आपल्याला स्वच्छ पाणी पाहिजे, कारण आपल्याला स्वच्छ पाणी देण्याची जबाबदारी या नगरपंचायतची आहे, ती आपण त्यांच्याकडून घ्यायचीच आहे. आपण या ठिकाणी सगळी संघटनेच्या माध्यमातून आंदोलन केलं आहे. तुमच्या माहिती करतो आणखी आपल्याला वेगवेगळ्या विषयावरती पूर्ण नगरपंचायतच्या हातीमध्ये जे विषय ठिकाणी ते घेऊन आपल्याला इथे बसायचं आहे. कारण या ठिकाणी असलेला अधिकारी जो हा निर्डावलेला आहे, त्याला तो आज सांगतो मी मंत्रालयात गेलो, तो वेडा बनवतो. त्याला आपण तेवढे वेडे नाही आहे. मंत्रालयात मंगळवारी कुत्राही नसतो, अजिबात तिथे कोण नाही आहे. ज्या दिवशी त्या ठिकाणी कॅबिनेट असतं म्हणजे सर्व मंत्री ज्या वाराला एका महिन्यातून त्या वाराला फक्त तिथे अधिकारी बोलावले जातात. योग नालायक गेला असेल त्याची बदली करायला तर तुझ्या एका माकड इथं नाही पाहिजे, तू जा, उलट तुझी लायकीच नाही, तो बदली करायला फिरतो. हेही आपल्याला माहिती आहे की तुझी बदली करते एकदा जा. तर या ठिकाणी तुझ्यासारखे अधिकारी जर इथे असतील तर आमच्यासारख्या महिलांना इथे रात्रंदिवस घरदार सोडून घरातले लहान मुलं बालं सोडून इथे आपल्या इथे हक्कासाठी भांडायची वेळ येते. तर तू अधिकारी म्हणून स्वतःला अधिकारी समजून घ्यायची तुमची पात्रता नाही हे त्याला उद्या आपण सांगू तर तुम्ही अधिकारी म्हणून तुमची पात्रता नाही. तर महिलांना एका पाण्यासाठी फक्त पिण्याच्या पाण्यासाठी जर तू इथे नगरपंचायत यायला लावतो, हे अधिकारी असलेल्या त्यांच्या आता नवीनच अधिकारी बोलले का हा विषय इथपर्यंत यायला नाही पाहिजे होता. तर एखादा अधिकारी चांगला असतो की त्यांना या जनतेची काळजी असते, या जनतेच्या सुखदुःखाची त्यांना जाणीव असते. आमच्या लक्षात आणून देतो की तुम्ही आजपासून जिवंत माणसं झाले. त्याचं कारण तुम्हाला सांगतो की 2 वर्षापूर्वी मला वाटतं तुमची योजना खोदून ठेवली, त्याच्यात पाईप टाकले आणि त्या पाईपामध्ये काहीतरी उंदरा पण घुसून हागली पण, परंतु ती योजना चालू झाली नाही. ती आज उद्या आपल्याला किती दिवसात चालू करणार याची गवाही उद्या CO देतील. ते जर दिलं नाही तर आपल्याला परत अशाच पद्धतीने की तू किती दिवसात चालू करणार याचं अंदाजपत्रक तुम्ही साहेब आहेत, उद्या आम्हाला त्याचं रेकॉर्ड पूर्ण वर्क ऑर्डर आणि याचे पैसे किती दिले आणि ठेकेदार कोण आहे हे सर्व तुम्ही द्यायचं आहेत. आणि त्या उठल्याशिवाय ती पाईपलाईन आमच्या समाजासाठी किंवा ज्या लोकांसाठी जी लोकं राहतात त्यांना कशी मिळेल याचा तुम्हाला उद्या अंदाज तुम्ही CO साहेबांना द्या, एवढी माझी विनंती करा. आणि संघटना ही वाढली पाहिजे. फक्त एक जाता तुम्हाला सांगतो की काल जशा मिटिंगा घेतल्या तशा तुमच्या गावागावात मिटिंगा घ्या. आपल्याकडे जन्म प्रमाणपत्र नाहीत, बरोबर ना, आपल्याकडे आधार कार्ड नाहीत, काही लोकांकडे आपल्याकडे जॉब कार्ड नाहीत, आपल्याकडे जातीचा दाखला नाही, आपल्याकडे घरकुल नाही,
ही योजना राबवण्यासाठी आता मंत्रालयातून पूर्णपणे नगरपंचायतला काही परिपत्रक आलेलं आहे, हे मी बोलत नाही. आता यांच्याकडून हिसका घेऊन घ्यायचा असेल, यांच्याकडून आपल्याला हे सर्व यांची ही जबाबदारी आहे. त्याचं ऑपरेटर इथं तुम्हाला नेमलेलं आहे, आपण फक्त तिकडे पैसे देतो आणि करून जातो. परंतु यांनी ही जबाबदारी घ्यायची आहे आणि जन्म प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था इथं सीओनी करायची, आधार कार्ड देण्याची जबाबदारी ही सीओनी करायची, घरकुलाचा प्रश्न हा यांनी केला पाहिजे. हे पूर्णपणे कर्तव्य हे नगरपंचायतने केलं पाहिजे, याची दखल आपल्याला घ्यायची आहे. म्हणून गावात डेपोपाड्यामध्ये जशी मिटिंग झाली त्याच पद्धतीने आपल्याला प्रत्येक पाड्यामध्ये हा जे विषय आहे ते विषय घेऊन आणि येणाऱ्या 23 तारखेला, लक्षात घ्या, एवढी लोकं चालतील का तुम्हाला? 23 तारखेला आपली मागणी जी आहे, या 23ला आपल्याला नगरपंचायतला परत क्रिया आंदोलन करायचं. त्याच्यात तुमचा जो विषय आहे, कुठला विषय आहे तर तुमचा विभाजनाचा विषय आहे. परिपत्रक आले त्याच्यावर तुमचा अहवाल नाही पाठवला, याचाही जाब आपल्याला विचारायचा. म्हणून ही आजपासून तुमचा जसा वेळ असेल त्या वेळेच्या शेजारच्या लोकांना तुम्ही सांगायचं आहे आणि आपली ही ताकद मोठी कशी होईल, म्हणजे 2-3 हजाराची लोकं कशी येतील याचा विचार करायचा. एवढं थांबतो आणि उद्या 3 वाजता शिवोलीच्या इथं आपल्याला बैठक आहे आणि भाऊंच्या मान्यतेला हे करून आणि आपण उद्याची ही बैठक 3 वाजता घेणार आहोत. ती यादी तयार करा, कारण सर्वांनी आता व्यवस्थित जायचं घरी.